एक गोष्ट विचारू, लगेच उत्तर देऊ नकोस. आज रात्री तू कोणाची आठवण काढतोयस? तो किंवा ती नाही, तर ती भावना की कोणीतरी आहे जो तुला समजून घेतो. खरं सांगायचं तर आपण माणसाला मिस करत नाही, आपण एकटे नसल्याची भावना मिस करतो. नातं संपलंय हे तुला माहीत आहे, पण तरी सुद्धा तू फोन उचलतोस, चॅट उघडतोस, ऑनलाईन आहे का पाहतोस. कारण तुला रिप्लाय नकोय, फक्त प्रेझेन्स हवी आहे. कारण आधी कोणीतरी होतं, आता फक्त शांतता आहे. ही वेदना रडवते, पण रडू देत नाही. दिसत नाही, पण झोप उडवते. लोक विचारतात काय झालं, आणि तू म्हणतोस काही नाही. पण आतून सगळं तुटलेलं असतं. कारण तो किंवा ती नाही, पण सवय मोडली आहे. प्रेम वेगळं असतं. प्रेम शांत करतं, प्रेम सुरक्षित वाटू देतं, प्रेमात स्वतःसारखं राहता येतं. पण जे नातं संपल्यानंतरही तुला बेचैन करतं, तुला अस्वस्थ करतं, तुला छोटं वाटू देतं, ते प्रेम नसतं, ती सवय असते. सवय म्हणजे ओळखीचा त्रास. मानसशास्त्र एक गोष्ट सांगतं, आपण व्यक्तीला मिस करत नाही, आपण त्या व्यक्तीसोबत असताना आपण कोण होतो ते मिस करतो. तो हसरा आपण, तो इम्पॉर्टंट वाटणारा आपण. नातं गेलं आणि तो आपण पण हरवला. जर ते खरंच प्रेम असतं तर इतकं दुखावलं नसतं. प्रेम शिकवतं, सवय अडकवते, प्रेम मुक्त करतं आणि सवय साखळी बनते. आज एक गोष्ट लक्षात ठेव, सोडून दे त्या व्यक्तीला, नाही त्या सवयीला. पहिले काही दिवस खूप कठीण जातील, एकटेपणा बोचेल, मन मागे ओढेल, पण नंतर शांतता येईल. आता शेवटचं एक सांगतो, जर हा व्हिडिओ ऐकताना तुझ्या मनात एखादा चेहरा आला असेल तर तू एकटा नाहीयेस. हा व्हिडिओ सेव्ह कर, पुन्हा पुन्हा ऐक आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही, सवय. कारण हिलिंगची सुरुवात स्वीकारण्यापासूनच होते. हा व्हिडिओ तुमच्या मनाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.